टॉस जिंकलाय बुरुजवाडी टीमने आणि पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलाय वर्णे टीमला बॅटिंगसाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वर्णे टीम. आपण सुद्धा आपले दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे. तर आमचे दोन ऑफिशियल पंच सुद्धा इथे उपस्थित झालेत. हरी दोरे सर आणि त्यांच्यासोबत सुरेश निरगुडा सर. या दोन पंचांचं कालच्या रात्रीमध्ये फार चांगलं काम राहिलं. आज सुद्धा रात्रभर ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जाईल. आजची पहिली लढत आहे बुरुजवाडी आणि वर्णे या दोन टीममध्ये. बुरुजवाडी टीमनं नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय वर्णे टीमला फलंदाज जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मनोज आणि आनंद. मनोजच्या नावानं ही टीम ओळखली जाते. तो मनोज सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी जातोय आणि फार चांगला बॅट्समन सुद्धा आहे. अर्जुन हा गोलंदाज आहे. पहिला पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये आपण पाहतोय अर्जुन या गोलंदाजाला. हे षटक फार महत्त्वाचं आहे. जर का गोलंदाजी चुकीची झाली तर धावा समोरच्या टीमला मिळत आहेत. परंतु चांगली गोलंदाजी झाली ना तर सुरुवातीपासून प्रेशर फलंदाजावरती येतोय. कारण ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे त्या षटकामध्ये धावा जर रोखल्या गेल्या तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा जमा करणं कठीण जात आहे. अर्जुन हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बुरुजवाडी टीम. दोन्ही टीम चांगले आहेत आणि बऱ्याचदा एकमेकांसोबत खेळल्या सुद्धा असतील. नक्कीच या मॅचमध्ये प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल. पहिला षटक पॉवर प्लेचं 2 षटकं संपल्यानंतर एंड चेंज केला जाईल. बाकीचे 2 षटकं ह्या दुसऱ्या एंडने खेळवले जातील. स्ट्राईकवरती आपण पाहतोय मनोजला. फार मोठा बॅट्समन आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षामध्ये त्यांची टीम टॉप 5 मध्ये पाहिली होती. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट गेली असती परंतु मिस फिल्डिंग आणि या मिळतील 4 धावा. फुकटच्या धावा खर्च केल्या त्या क्षेत्ररक्षकाने. खरं तर हातामध्ये झेल होता तो झेल मात्र कॅरी करता आला नाहीये. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला 4 धावेसाठी. मनोजच्या बॅटमधून आलेला हा खरं तर नशिबाचा चौकार आहे. कारण ज्या क्षेत्ररक्षकाच्या जवळून मारलेला बॉल ते क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श होऊन चौकार गेलाय. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल मनोजला. गोलंदाज अर्जुन. हा फटका मात्र सेफ झोनमध्ये खेळला गेलाय. इथे कोणतीही चुकी केली नाही या फलंदाजाने. अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा आलेला चौकार. बॅक 2 चौकार आपण पाहिलं मनोजच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती झालेली चुकी आता मागणी ठरते की काय. अर्जुन हा गोलंदाज सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती मनोजला बाद करण्याची संधी होती. इथे सुद्धा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मनोजचा परंतु यावेळेस मात्र निर्धाव बॉल जातोय.
टप्पा थोडासा खेचला गेला, लाईन आणि लेंथमध्ये बदल केलं, त्यामुळे हा बॉल निर्धाव गेलाय. पहिले 2 बॉल आपण पाहिले तर अगदी ओव्हरपिच होते. सहज गॅप सिलेक्शन करताना आपण पाहिलं मनोजला. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती मनोज हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा लाईन थोडी खेचली गेली आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळेल फक्त 1 धाव. थोडंसं कमबॅक सुद्धा पाहायला मिळालं गोलंदाज अर्जुनकडनं. एक सिंगल आणि 1 डॉट बॉल. टोटल धावसंख्येचा विचार केला तर फक्त 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल आनंदला. आनंदचा हा पहिलाच बॉल स्ट्राईक करतोय. इथे जोरकस अपील पाहायला मिळाली, परंतु पंचांनी कोणताही डिसिजन दिला नाहीये. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉल नंतर मात्र थोडंसं बॅकफुटवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा वर्णे टीमला. सुरुवातीच्या 2 बॉलवरती फार चांगली धावसंख्या होती. त्यानंतरचे 3 चेंडू आपण पाहिले ना तर अगदी सुरेख गोलंदाजी. 1 सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅटची एज लागते. फर्स्ट स्लिपमध्ये फिल्डिंग झाली आहे, परंतु 1 धाव रोखू शकत नाही आहे. एका धावेनं टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती. पहिलं षटक संपलं, ज्या षटकामध्ये अगदी जबाबदारी दिली होती अर्जुनच्या खांद्यावरती, कारण या षटकामध्ये फक्त 2 फिल्डर सर्कल यार्डच्या बाहेर. पूर्ण संधी फलंदाजांकडे होती धावा जमा करण्याची, परंतु ती संधीचं सोनं केलं नाही आहे. धावा आपण पाहिल्या तर फक्त 10 धावा पहिल्या षटकामध्ये, परंतु चांगली गोष्ट असेल की अजूनही दोन्ही फलंदाज क्रीजवरती आहे. मनोजसारखा एक विस्फोटक फलंदाज सुद्धा अजूनही मैदानामध्ये आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा किती येतील हे पाहणं गरजेचं आहे. येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला लगेच क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करायचा आहे, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आहे. या षटकामध्ये फिल्डिंग मात्र पूर्ण मैदानभर पसरवली जाईल. पॉवर प्लेचं पाबंद हटवलं गेलं आहे. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय बुरुजवाडी टीमकडून धनाजी. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं मनोज धावांचा पाऊस पाडेल की काय, परंतु जसा तिसरा बॉल टाकला गोलंदाज अर्जुनने, त्यानंतर मात्र धावा येणं कठीण गेलंय. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल आनंदला. क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करताना बुरुजवाडी टीम थोडासा वेळ घेत आहे, परंतु वेळ घेऊ नका. अगोदरच आपण उशीर केलाय. इथून पुढे मात्र कंटिन्यू खेळ करत राहिलं पाहिजे आणि टीम मीटिंग कुठेतरी कमी केल्या पाहिजेत. चला धनाजी गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी. लो फुलटॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं कमी पडली रनिंग, परंतु या 2 धावा रोखू शकत नाहीये. क्षेत्ररक्षकाने थोडासा प्रयत्न केला असता तर नक्कीच पुन्हा एकदा विकेट मिळण्याची संधी होती, परंतु तिथेही 2 धावा देऊन बसलाय क्षेत्ररक्षक. बुरुजवाडी टीमला आता कुठेतरी क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं एफर्ट द्यावे लागतील. स्ट्राईकवरती आनंदला पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. पहिला षटकार येतोय आनंदच्या बॅटमधून. प्रयत्न केला पाहिजे दोन्ही फलंदाजाने. धनाजी गोलंदाज. हा सुद्धा चांगला बॉल आहे. षटकार चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. एक षटकार आला, पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं डबल धाव आली, त्यानंतर हा डॉट बॉल. अजून 1-2 डॉट बॉल टाकले की चांगलं षटक होईल,
परंतु दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बराचसा टायमिंग आहे क्षेत्ररक्षकाकडे. इथे चुकी होत नाहीये, इथे आनंदच्या पारीचा अंत होतोय. नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन रोशन. आनंद मात्र चांगली फलंदाजी करत होता. हा बॉल थोडासा उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाला, त्यामुळे झेल मात्र क्षेत्ररक्षकाने अगदी अचूक घेतली. पहिला विकेट मिळवला गोलंदाज धनाजी या गोलंदाजाने. स्ट्राइक वरती आपण पाहू शकाल रोशनला. रोशन लेफ्ट हँड बॅट्समन आहे. धनाजी धावतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॉल आदळला सरळ बॅट्समनच्या शरीरयष्टीवरती आणि हा डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये पण असं वाटलं होतं सुरुवातीला हा षटक मोठा होईल की काय. त्यानंतर आपण पाहू शकाल नितीन पारधे यांचं आगमन झालंय स्टेजवरती. त्यानंतर आमच्या या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रवीण वाघे सर इथे उपस्थित झालेले आहेत. हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी. गोविंदच्या हातामध्ये हा झेल. दुसरा गडी बाद होतोय वर्णी टीमचा. त्यानंतर पाहू शकाल आमचे अंपायर ऑफिशियल अंपायर हरी दोरे सर आणि सुरेश निरगुडे सर यांची या ठिकाणी उपस्थिती झाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपकला. आनंद चांगली फलंदाजी करत होता. आनंदला अजूनही 2-3 षटकं क्रीजवरती खेळणं, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. चला एंड चेंज केलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 18 धावा. प्रवीण वाघे सर मॅन फ्रॉम वल्लभ त्यांचे इथे आगमन झालंय. या स्पर्धेचे मुख्य समालोचक. कालच्या रात्रीमध्ये रात्रभर त्यांचं समालोचन आपण ऐकलं असेल. अजूनही आजच्या रात्रीमध्ये सुद्धा आणि येणाऱ्या अजून 2 रात्रीमध्ये त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. फार चांगलं समालोचक आहेत. ताडवाडी आणि जुमापट्टी हे दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. ताडवाडी टीम आणि जुमापट्टी टीम उपस्थित असाल तर आपले दोन्ही कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी ताडवाडी टीमचं कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय जुमापट्टी टीमचा कर्णधार गोलंदाज पांडू. फार चांगला खेळाडू आहे पांडू, ऑलराऊंडर आहे या बुरुजवाडी टीमचा. हा फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फार दूरवरून येतोय, परंतु झेल होईल का. क्षेत्ररक्षक झेलवरती पोहोचला होता परंतु कॅरी करता आलं नाहीये. या धावा 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. टोटल आपण पाहू शकाल 20 धावा, 2 विकेट. मनोज अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु मनोज ज्या फटक्यांसाठी ओळखला जातोय ते फटके मात्र पाहायला मिळत नाहीये. पहिल्याच बॉलवरती त्याची झेल सोडली आणि चौकार मिळाला. त्यानंतर एक चांगला फटका आपण पाहिलं गॅप सिलेक्शनचा. त्यानंतर बराच वेळ नॉन स्ट्राईकला होता. यावेळी स्ट्राईकला आपण पाहतोय मनोजला. पांडू गोलंदाजी मार्कवर.
इथे पुन्हा एकदा अपील केली जाते, परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर कमबॅक केलंय बुरुजवाडी टीमने. सुरुवातीला चांगलं आक्रमक फलंदाजी केली होती आनंद आणि मनोजने, त्यानंतर मात्र थोडंसं रोख लावलंय, धावा येणं कठीण झालंय. प्रत्येक बॉलवरती या बॉलवरती रनआउटची संधी आहे, परंतु थोडंसं लेट झालं क्षेत्ररक्षक. अगोदरच थ्रो केला असता तर नक्कीच रनआउटची संधी झाली असती, परंतु हा एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने टोटल धावसंख्या झाली 21. पांडूचा विचार केला तर पांडू 3 बॉल फेकून झालेत, अजूनही मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी आहे. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल दीपकला अपील केली जाते, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांपासून मात्र दूर ठेवलंय दोन्ही फलंदाजाला. एकही मोठा फटका येत नाहीये. सिंगल सुद्धा आता मुश्किल होऊन बसले वर्णे टीमसाठी. स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल दीपकला. हा फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र विकेट क्रमांक 3. मला वाटतं बबन तिथे क्षेत्ररक्षक आहे. फार चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळालं. म्हणजेच ताडवाडी वर्सेस झुमापट्टी दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉससाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. ताडवाडी संघाचा कर्णधार आलाय आमच्यापर्यंत. झुमापट्टी संघ अगदी पाहिलं तर इथं अंतिम पुकार असेल आपल्याला. लगेच रिपोर्टिंग करा कर्णधार. आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर धन्यवाद इथनं हेमंत दादा. अगदी चांगले दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मात्र आपण पाहता तर पहिलाच सामना पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहता वर्णे क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करतं तर म्हणजेच बुरुजवाडी क्रिकेट संघ. ही जबरदस्त बिग फाईट मॅच अगदी आपण पाहिलं तर वरनाई क्रिकेट संघ अगदी पाहिलं तर त्यांचा देखील वरनाई चषक अगदी चालू आहे. आणि आमचे सन्माननीय प्रकाशदादा पवार अगदी पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगचे अगदी सर्व आयोजक करते. त्यांच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग पार पडत असते आणि त्यांची दर्जेदार रुबाबदार शानदार स्पर्धा वरनाई चषक आपल्याला अगदी चालू आहे. आणि त्या स्पर्धेला देखील आपण या ठिकाणी आदिवासी चषकाच्या माध्यमातून देऊया शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण या ठिकाणं रिस्की धाव मनोज झोरे इथनं आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. आणि पाहिलं तर इथनं दुसरीचा प्रयत्न राहिला पण त्या ठिकाणं अगदी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. गुरुच्या पारीचा अंत. अजून एक करार झटका वरणे टीमला. पाच आहेत. आपण जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल सूरजचा आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथनं तब्बल 4थं षटक चालू झाल्या. म्हणजेच आपण जर विचार केला मित्रांनो तर 3 षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा जमा झाल्या. 4 विकेटचं नुकसान इथनं वरणे टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अजूनही मनोज झोरे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अगदी पाहिलं तर वरणे टीमची ओळख आणि तोच मनोज मैदानाच्या आतमध्ये खेळतो. स्ट्रायकरला फलंदाज. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर इथनं स्ट्राईक रोटेट झाली आणि त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अगदी पहिला मूर्ती लहान कीर्ती महानच्या गोलंदाजाला पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. 5 इथनं हा बॉल अक्रॉस द लाईन. फटका चांगला. अगदी पाहिलं तर फाईन दिशेमध्ये खेळला गेला. फटका जाईल सीमारेषा पलीकडं. मनोजच्या बॅटमधनं येतोय शानदार रुबाबदार दमदार चौकार.
पण सूरज बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मला दुसरा बॉल चौकार आला. इथे पहा अजून एक अक्रॉस द लाईन केलायचा होता, पण तू इथनं फर्स्ट स्लिप चांगलं आहे आणि आपण पाहता बॅकअप चांगलं दिलं क्षेत्ररक्षकानं आणि तिथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पाहता संघाची धावत संख्या टोटल जाऊन पोहोचली 26 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. वर्णे टीम मैदानाच्या आतमध्ये पहिलीच लढत पाहायला मिळते. कालच्या रात्रीमध्ये आपण विचार केला तर इथनं अगदी जर पाहिलं तर सुपर 4 मध्ये अष्टविनायक विनेगाव क्रिकेट संघ सुपर 5 मध्ये अगदी पाहिलं तर टॉप 5 मध्ये त्या संघाने प्रवेश केला. अप्रतिम अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. दर्जेदार खालापूर तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक नामवंत स्पर्धा पाहायला मिळते. लाफ केला बॉल हवे मध्ये मिस टायमिंग. इथे पहा वन मोर द विकेट. अजून एक करारा झटका. ज्या विकेटची तलाश होती, ज्या विकेटची भीती होती, त्या विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. मनोज जोरे बॅक टू द डगआउट. इथनं आता टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण पाहता एका बाजूला ताडवाडी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल झुमापट्टी संघ. दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. आमचे या ठिकाणी पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल इथे टॉस केला जातो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आजच्या रात्रीतील दुसरी लढत पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं तर एक चांगली शानदार रुबाबदार स्पर्धा पाहायला मिळते. प्रकाश झोतातील नाईट रत्नी स्पर्धा, पर्व तिसरं आदिवासी चषकाचं आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक बेधुंद लढत. स्विच हिट फलंदाज मैदानामध्ये विलासला पाहता आणि इथं फटका अगदी पाहिलं तर रिव्हर्स अटेंड करायचा होता, पण तो चेंडू सरळ चाला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल इथनं जर पाहिलं तर येतोय डॉट. म्हणजे आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 5 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्यात इथनं गोलंदाज सूरजनं. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल इथनं आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं काय घडतं का बिघडतं. यावेळी पहा अजून एक बॉल बॉडीवरती आदलला. तिथनं पाहिलं तर लेग बाईज आणि शेवटचा बॉल देखील डॉट आला. अंतिम चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळाला. अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली गेली आणि संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली. ती म्हणजेच टोटल 27 धावा, लॉस ऑफ 5 विकेट. वर्णे क्रिकेट संघ 26 धावा धावपटलावरती जमल्या गेल्या. आता बघायचं उत्तरार्धामध्ये इथं आपण पाहता बुरुजवाडी टीमला येणारे बॉल असतील 24, अर्थातच 4 षटकं आणि विजयासाठी कंपल्सरी इथनं पाहता आपण 28 धावांची गरज. 24 बॉल 28 समीकरण आणि तोपर्यंत पाहता इनिंग ब्रेक मध्ये देऊया आपण पुन्हा एकदा संधी. डीजे मास्टर. संतोषजी
कडाव, संतोषजी कडाव या ठिकाणी आपण याचा व्यासपीठावरती आपलं आदिवासी चषकामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ कलोदी येथे आयोजित आदिवासी चषक 2025च्या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यानंतर परेशजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या, आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. पहा मित्रांनो, मॅच पाहता वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळते. वर्णे आणि त्यांना फाईट करता आपण पाहता इथनं बुरुजवाडी क्रिकेट संघ. अगदी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वर्णे टीमने टोटल बनवल्या 27 धाबा. 28 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं 24 बॉलमध्ये. आता बघायचं मित्रांनो, पहिलीच लढत आहे. अगदी पाहिलं तर वरनाईच्या मैदानावरती देखील वरनाई चषक आपल्याला पाहायला मिळतं. आमदार ट्रॉफीचं आयोजन अगदी त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहता अगदी मालिका बेससाठी मोटरसायकल एक मोठं स्वप्न आमचे प्रकाश पवार साहेब यांचं होतं आणि ते यावर्षी आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पाहिलं तर मित्रांनो, आदिवासी समाजामध्ये आपण आता पाहता बऱ्याच ठिकाणी नाईट रद्दी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत्या. अगदी जर विचार केला तर मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात, परंतु बाईक आपण काही ठिकाणी पाहता. आणि जर विचार केला तर वरनाई क्रिकेट संघ अगदी आमचे प्रकाश पवार असतील त्यांच्यासोबत कायम त्यांना साथ असते. आणि यावर्षी मात्र हे मोठी संकल्पना त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली गेली आहे. अगदी जर विचार केला तर पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या पर्वामध्ये 2 मोटरसायकलचं स्वप्न त्या ठिकाणी साकारलं जाईल. आमचे प्रकाश पवार साहेब एक मोठं नाव आहे खालापूर तालुक्यातील. खालापूर तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये अगदी त्यांच्या नावाचा दबदबा आहे. आणि ते मोठं व्यक्तिमत्व त्यांचं स्वप्न आज त्या वरनाईच्या मैदानावरती आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून अगदी साकारलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण पाहिलं तर ही स्पर्धा देखील एक रुबाबदार आणि शानदार स्पर्धा पाहायला मिळते. एक मोठी संकल्पना गावदेवी क्रिकेट संघ कलोते रेतीची पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी धनाजी आणि राजेश पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला जागा निर्माण केली. पहिल्याच बॉलवरती दिली संधी डीजे मास्टरला. फलंदाज आपण पाहता इथनं धनाजीच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती पहिला जबरदस्त बिग हिट चौकार पाहायला मिळाला. इथनं पहा मित्रांनो, 24 बॉल 28चं समीकरण होतं. पहिल्याच बॉलवरती समीकरण अगदी बदललं. येणारे बॉल 23 आणि विजयासाठी 24 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये अटीतटीची रफ अँड टफ बिग बॅश मोठा धमाका पाहायला मिळतोय. का बाजूला वर्णे आणि बुरुजवाडी क्रिकेट संघ. अजून एक पहा इथनं मात्र टॅप केलं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आनंद. अगदी पाहिलं तर वर्णे टीमचा ट्रम्प कार्ड पहिला कोहिनूर हिरा मॅन्डेटरी पावरचं षटक त्याच्या हातामध्ये दिलं गेलं. आणि पहिलाच बॉलवरती चौकारानंतर दुसरा बॉल अगदी पाहिलं तर बॅक टू द बॉलर त्याच्या हातामध्ये यावेळी मात्र अडवला जातो. दुसरा बॉल आलाय डॉट. यावेळी पहा अजून एक गॅप मध्ये तिथेच जागा निर्माण केली. अगदी पाहिलं तर ऑफस्टिकला चेंडू रिलीज झाला. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. दन 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 करीत चौकार. दुसरा चौकार आला मित्रांनो. 28ची गरज होती. अजून पहा 20 धाबांची गरज. 8 धाबा धापटापती आल्या गेल्यात. पहा समीकरण कशा रीतीने ढासळलं जातं. मॅन्डेटरी पावरचं षटक आनंदचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर बॅक टू बॅक अगदी दुसरा बॉल डॉट तिसरा बॉल चौकार पाहायला मिळाला. धनाजी पुन्हा एकदा लाफ केला. ताकदीचा वापर बॉल साईल वाईड इशलॉगाच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडं आउट ऑफ दी पार. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. इथनं पाहिलं तर जबरदस्त फटका. आनंद कुठेतरी थोडंसं बॅकपटमध्ये ढकलला गेलं बघायचं मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं मित्रांनो तर धावा आता धापटल्यावरती टोटल 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पाहायचं अगदी जर पाहिलं तर आता सटिक लेन पाहायला मिळालेले हाफ ट्रॅकर बॉल होता उचली दिली गेली आहे. आपण जर पाहिलं वर्णे क्रिकेट संघाचा विचार केला तर आमदार ट्रॉफी वरनाईच्या मैदानावरती सुपर
4 मध्ये तो संघ क्वालिफाय झाला टॉप 5 मध्ये. यस पहा जबरदस्त पहिल्याच दिवशी अगदी तिथे कुठेतरी लकी ठरला तो संघ. आणि पहा मित्रांनो सोने पे सुहागा कशाला म्हणतात तर स्वतःच्या स्पर्धेमध्ये अगदी क्वालिफाय झाला संघ. अजून एक मोठा फटका आनंदला ढकलला बॅकफुट वरती. अगदी पाहिला शेवटच्या बॉलवर देखील दाखवून दिला आसमान. अकस्मित जबरदस्त मोठा फटका 7 धावांसाठी येतोय दर्जेदार षटकार. धावपट्टावरती 20 धावा धावपट्टावरती लागल्या गेल्या. येणारे बॉल 18 आणि विजयासाठी आता फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. पहा मित्रांनो बॅटिंग करत असताना अगदी पाहिलं तर वर्णे टीमला थोडंसं कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्यानंतर आता दुसऱ्या इनिंग मध्ये अगदी बुरुजवाडी संघाचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये फटकेबाजी धनाईच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्वतःच्या वैयक्तिक 20 धावा या ठिकाणी धावपट्टावरती लागल्या गेल्या. आता पाहता इथनं स्ट्राईक अगदी रोटेट होईल. राजेश ऑन स्ट्राईकला नवीन फलंदाज आपण पाहता. म्हणजे मित्रांनो सलामीसाठी मैदानामध्ये जोडी गेली आहे. पहिल्या 6 बॉलचा अगदी खेळ पहिला आपण धनाईच्या बॅटमधून. परंतु इथे पहा पहिल्याच बॉलवरती लॉफ केला वाईट लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु आज आनंद कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती चालला आणि झेल सुटला. आल्या 2 धावा पहिल्याच बॉलवरती आणि 2च्या मदतीनं आता संघ पुढे चालला. 22 धावा धावपट्टावरती लागल्या. विजयासाठी अजून 6 धावांची गरज. येणारे बॉल 17 आणि 6 धावांची गरज. निर्णायक 6 धावा. पाचा बॉलिंग ट्रॅक वरती दीपकला पाहता बॅटची लीडिंग एज लागली होती आणि तिथनं आपण पाहिलं तर विकेट किपरनं अगदी कोणतीच चूक दाखवली नाहीये. परंतु पाहता मित्रांनो बॉलला अडवलं गेलं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पहा इथनं जर कमबॅक करायचा असेल तर आपण पाहता एखादं षटक मैदान फेकावं लागेल वर्णे टीमला. परंतु पहा इथे काय घडेल. अगदी कंजूस बरी गोलंदाजी पाहिली बुरुजवाडी टीमची आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 27 धाबेवरती रोखलं गेलं वर्णे टीमला. यावेळी पहा लॉफ केला हलक्या हाताने परंतु झेल हवेमध्ये इथे सिंगल कंप्लीट झाली आहे. परंतु बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या. पहा मित्रांनो सहजरित्या 2 धावांनी सहजरित्या समीकरण पुढे चालल्या. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावत संख्या आता जाऊन पोहोचली टोटल 24 धावा धावपटलावरती. अजूनही 4 धावांची गरज विजयासाठी इथनं बुरुजवाडी टीमला. 15 बॉल 4 धावा. पुढचा बॉल फटका चांगला वाईडिश लॉंग ऑफ आणि तिथे आपण जर पाहिलं जजमेंट चुकलं. पहा थ्रो थोडासा खराब आणि तोपर्यंत 4थी धाव पूर्ण झाली. सामना जिंकला. इथनं पाहता विश ऑल द बेस्ट बुरुजवाडी संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक. इथनं मात्र वर्णे क्रिकेट संघ. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. क्रिकेट संघ आपण मैदान सोडता तर आपण लाईनअप करून हस्त आंदोलन करा. अगदी पहा मित्रांनो आपलं क्रिकेटवरचं प्रेम हे दाखवायचं आहे. आपण पाहता अनेक वर्षानुवर्ष क्रिकेट खेळता अगदी शांततेचं क्रिकेट दोन्ही संघाकडनं खेळलं जातं. त्यामुळे विनंती करतो इथनं आपण सामना जिंकल्यानंतर मित्रांनो क्रिकेटमध्ये हार जीत ही होत असते. पण तो आपण जर विचार केला आपण आज हारताय तर मित्रांनो आपल्याला तेवढा अनुभव येतो. या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण किती वेळा जिंकलाय ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्याकडे अनुभव किती आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो इथं क्रिकेटवरती प्रेम आपण दाखवताय. अगदी क्रिकेट जीवनभर खेळता. अगदी शुभेच्छा दोन्ही टीमला. इथं पाहता व्हेरी व्हेरी हार्ड लक वर्णे टीम आणि विश ऑल द बेस्ट बुरुजवाडी संघ. तर पाहता इथं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय संतोषजी कडाव आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. घ्यायचं सन्माननीय संतोषजी कडाव यांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. आमचे सन्माननीय या स्पर्धेचे ऑर्गनायझर रमेश निरगुडे यांचे शुभ हस्ते रमेश दादा निरगुडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय संतोषजी कडाव यांचा शुभ सन्मान केला जाईल.